सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार खासदार प्रणितीताई शिंदे, माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळे आम्ही महिला इथपर्यंत पोहोचलो। आम्ही संसदेत वारंवार मागणी केली की सावित्रीबाईंना भारतरत्न देण्यात यावे। आगामी काळात सावित्रीबाईंना भारतरत्न मिळेल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू। पुरोगामी महाराष्ट्र आज मागे पडला आहे। महाराष्ट्रात महिलांवर, दीनदलित, अल्पसंख्याकांवर अन्याय अत्याचार होत आहे। दिवसाढवळ्या सरपंचांचे खून होत आहेत। बीड, परभणी, बदलापूर यासारख्या घटना घडत आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे। केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्था ढासळली। गुन्हेगार कायदा सुव्यवस्था हातात घेतात आणि मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालतात। परभणी प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट वेगळा असूनही मुख्यमंत्री सभागृहात खोटे सांगतात। आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सरकार करत आहे। लॉरेन्स बिश्नोईपासून वाल्मिक कराडसारखे गुन्हेगार जेलमध्ये बसून कट रचतायत। तसेच लाडकी बहीण या निवडणुकीसाठी चुनावी जुमला होता, त्याने तो व्यवस्थित खेळला। लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे। इतर योजनांचे पैसे थांबवले आहेत। तिजोऱ्या रिकाम्या पडत आहेत। लाडकी बहीण आतुरतेने वाट पाहत आहे, तिला सावत्र करू नये। या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जानेवारी सावित्रीबाईंची जयंती आहे आणि आज आम्ही त्यांना काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये अभिवादन केलं आहे। आज अंगणवाडी सेविकांचा पण खूप मोठा कार्यक्रम आहे। आज सावित्रीबाईंनी जो संघर्ष केला त्याच्यामुळेच आम्ही महिला राजकीय क्षेत्रात येऊ शकलो। फक्त महाराष्ट्रात नाही पण देशभरात त्यांना प्रोत्साहन मिळालं। आणि पण आज दुर्दैव असं आहे की एकेकाळी महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र होता, कारण का इथे अनेक महिलांनी संघर्ष करून आमच्यासारख्या मुलींना, महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केलं। पण आज तोच पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आज कुठेतरी मागे पडला आहे। आज इकडे महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्याय वाढत आहेत। आज ह्या पुरोगामी महाराष्ट्रात दीन दलित लोकांवर, अल्पसंख्याक लोकांवर हमले आणि अत्याचार होत आहेत। आज दिवसाढवळे सरपंचांचे खून होत आहेत। बीड असेल, परभणी असेल, बदलापूर असेल, हे प्रकरण वाढत चालले आहेत। बीजेपीची सत्ता देशात आणि महाराष्ट्रात आल्यापासून एकंदरीत कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळला आहे। कोणाला भीती राहिली नाहीये पोलिसांची। सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था एकंदरीत हातात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे। राज्यकर्ते जे असतील, सीएम असतील, स्वतः खुद पाठीशी घालायचा प्रयत्न करतायत। काही लोकांना रेकॉर्डवर एक आणतात, विधानसभेत रेकॉर्डवर म्हणतात की जे परभणीचं प्रकरण आहे रेकॉर्डवर ते म्हणाले मुख्यमंत्री की हत्या ही वेगळ्या कारणामुळे झाली आणि पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये हत्या मारहाणीमुळे झाली असं एकंदरीत दिसून येतंय। आणि मुख्यमंत्री म्हणतात की हार्ट अटॅकमुळे। तफावत एवढी आहे, कुठेतरी मुख्यमंत्री असो, सत्ताधारी असो, हे जे खुनी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत। आज कोणीही या महाराष्ट्रात सुरक्षित राहिलं नाहीये। महिला राहिल्या नाहीयेत, लोक राहिली नाहीयेत, गावकरी, गरीब कोणीही राहिलं नाहीये। आणि एकंदरीत पूर्णपणे ही असं होत असताना तिथे सत्ता कोणाला मिळाली पाहिजे, कोणाला कोणतं मंत्रीपद मिळालं पाहिजे, त्याकडे जास्त लक्ष केंद्रित होत होतं। आणि